मी विकास नाळे, कोळकी पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार. माझं चिन्ह आहे कमळ. गिरवी या गावात आम्ही आज प्रचार करतोय, हाऊस टू हाऊस. तरी आपल्याला एक विनंती करतो की ज्या भागात आम्ही आता गिरवीत वाडी वस्ती जातोय, काय तिथं गेल्यानंतर जे समस्या आहेत त्या आम्ही जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्याचे काम करणार आहे. आणि आदरणीय रणजितदादा खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि आमदार साहेब यांच्या ज्या प्रयत्नातून जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही गिरवी गावात मतदान मागतोय. तरी आम्ही गिरवी गावात नक्कीच मतदान घेणार आहे. आणि वाडी वस्ती सुद्धा आम्ही सर्व ठिकाणी पोहोचलोय, हाऊस टू हाऊस. तरी सर्वांचं भेटल्यानंतर कळतंय की नक्कीच भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान गिरवी गावात होणार आहे. अतिशय वातावरण चांगलं आहे गिरवीत. खूप म्हणजे एकटा प्रतिसाद आहे लोकांचा, युवा वर्गाचा, की आदरणीय जे रणजितदादा आहेत त्यांना केलेल्या विकास कामाच्या जोरावर नक्कीच आम्ही गिरवीत वाढवून मतदान घेणार आहे. नमस्कार. भारतीय जनता पार्टीचा जय. नमस्कार. बबलू दोन आज आम्ही गिरवी गावात फिरत असताना पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट कोळकी या दोन्हीत आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि माणसांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त मतं मिळून आमचा विजय निश्चितच आहे. नमस्कार. मी सिद्धिराज कदम. प्रथमतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व कोळकीचे आमचे सहकारी म्हणता येतील आणि आमचे मार्गदर्शक म्हणता येतील स्वर्गीय बाळासाहेबांना काशीद आणि त्यांच्या सुविध पत्नी यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. बाळासाहेब आमच्या सोबत नाहीत, अत्यंत दुःख होते. सगळं मार्गदर्शन हे बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली चाललं होतं आणि खूप मोठा हा आमच्यावर आघात झालेला आहे. त्यातनं सावरून आम्ही पुढे जाऊन प्रचाराची धुरा सांभाळत आहे. आता जिल्हा परिषदचे गटाचे अधिकृत उमेदवार जयकुमारदा शिंदे व पंचायत समितीचे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विकासजी नाळे यांच्या प्रचारार्थ आम्ही आज गिरवीत हाऊस टू हाऊस करतोय. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. गावात बदल हा हवा आहे. 10 वर्ष प्रस्थापितांकडे सत्ता आहे ग्रामपंचायतीची, बदल असा काहीच घडलेला नाही. आणि ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 100% विकास करून दाखवून बदल करणार आहे. आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा असतील, आदरणीय आमदार साहेब असतील आणि शमशेरदादा असतील, यांच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली गिरवीत खूप मोठा बदल होणार आहे. आणि ह्या दोघांच्या माध्यमातून जयकुमार दादा असतील किंवा विकासदादा नाळे असतील, ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा बदल आपण ह्या ठिकाणी करणार आहे. आणि वाडी वस्त्यावर खूप बिकट परिस्थिती आहे गिरवीत. कुणीच लक्ष देत नाही. फक्त ग्रामपंचायतीला येतात, नमस्कार करतात आणि निघून जातात. बाकी कोणीच लक्ष देत नाही. पानंद रस्ते नाहीत. खूप भयंकर अडचणी. दादांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता झाला. रस्त्यात खूप मोठा फायदा ह्या गिरवी गावासाठी झाला व आता पानंद रस्त्याचं आम्ही नियोजन करणार आहे. वाडी वस्तीपर्यंत रस्ता हे आमचं एकच ध्यास असणार आहे. याच्यात काय सांगाल, गिरवीमध्ये खूप समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी भाजपाला भरभरून मते देणार असं लोक स्वतःहून सांगतायत. 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याकडे काही विजन आहे? 10 वर्षाचा बॅकलॉग नक्कीच काढणार आहे. खूप लोकांची म्हणजे 10 वर्षात प्रत्येक इलेक्शनला सगळ्यांना खूप शब्द दिले गेले की आम्ही हे करू, आम्ही ते करू. 10 वर्षात त्यांनी काहीच करू शकले नाहीत. आणि आमच्याकडे एकदा तुम्ही बघा, एकदा संधी देऊन बघा. ह्या गिरवीचा कायापालट आम्ही 100% करणार आहे. पानंद रस्ते असतील, 12 महिने पाणी आता आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने लाईट दिवसा येणार आहे. ह्या 2-3 गोष्टी शेतकऱ्यांसाठी झाल्या, कारण की पूर्णपणे शेतीप्रधान भाग आहे. अतिशय उत्कृष्ट शेती करणारे लोक आहेत. त्यांना ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या 100% आम्ही सोडवणार आहे. धन्यवाद.